मतदारसंघातून आपण एक भाऊ आमदार म्हणून झालेला आहात, तर पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी इनाम सावडे या ठिकाणी ग्रामदेवतेचा आशीर्वाद तुम्ही घेतलेला आहात, तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे चंदगड मतदारसंघासाठी? आज खूप आनंद होत आहे। आज इनाम सावडे गावी, माझ्या मूळ गावी, माझ्या जन्मगावी आज आमचा ग्रामदेव भैरवनाथ, आज यांचे मी दर्शन घेऊन नतमस्तक होऊन पाय पडून मी माझ्या निकालासाठी गेलो आणि आज खूप अतिशय आनंद की प्रचंड असा न भविष्य तो इतकं लीड भाऊ तुम्हाला मिळालेला आहे। 24,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं तुम्ही निवडून आलेला आहात, काय आपली भावना असणार आहे? आज ह्या निवडणुकीमध्ये माझे भाऊबंदकी, माझे गावले, माझे सगळं लहान घराणी घर आमच्या सगळे राबलेले आहेत। त्याचबरोबर हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा विजय, हा विजय आमच्या उमेद संघटनेच्या सगळ्या माझ्या भगिनींचा विजय, हा विजय जे देशाची सैनिक सेवा बजावून आज प्रथमच या राजकारणाच्या व्यासपीठावर चढलेले माझे सर्व माजी सैनिक बांधवांनी हा विजय आपल्या सिंहाचा वाटा त्यांचा आहे। त्याचबरोबर आदरणीय आमच्या ब्रह्मण्य पाटील साहेब आणि पूर्ण गट आमचा हा सक्षमपणे या विजयामध्ये सामील झालाय आणि ह्या विजयाबरोबर समाजातील सर्वच म्हणजे महिला भगिनी खास करून विशेष एक भावाची ओवाळणी म्हणून एक भेट दिलेली आहे आणि असा प्रचंड हा विजय झालाय आणि समाजातल्या सगळ्या तळागाळातल्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती आणि घराण्याच्या विरोध म्हणून, आणि ही आमच्या राजकीय कुठल्या नेत्याच्या हातामध्ये निवडणूक नव्हती हे सिद्ध होते। कारण का मागच्या वेळेला मला मताधिक्य 51,000 भेटलं होतं आणि आता 83 की असं पुढील मते पण मला माहित नाहीये, 83 पेक्षा जास्त आहे। आणि एक नक्कीच सांगतो, एकदा जर जनतेने, सामान्य जनतेने जर विचार केला की बदल हवा, तर त्यांच्या पुढे काहीच नसते। म्हणून ह्या जनतेचा विजय, मी आमदार फक्त नावाला आहे, हे सर्व जनता माझे आमदार झाले। आज युवा वर्ग खूप आशाने बघतो। आज आमच्या लहान मुलींसाठी, मुलांसाठी आमच्याकडे काहीच नाही आणि आज मुंबईकर, ठाणेकर, रायगड आणि गोवा आणि बाहेर असणारे सर्वच पोट पाण्यासाठी जे गेलेले माझे सर्वच ग्रामस्थ, चंदगड आजरा गणित असेल, या ग्रामस्थांनी 2-2 दिवस सुट्टी टाकून आणि मतदान करून गेलेत आणि त्यांची एकच भावना होती की जे आपल्या वाटेला आलं ते इतर समाजाच्या आपल्याकडे वाटेला येऊ नये आणि ती तीव्र अशी भावना होती। आणि एकच सांगतो, या विजय हा सर्वसामान्य माणसा जनतेचा हा विजय जो झालेला आहे, आमदार म्हणून झालेला आहे, सगळं आम्ही प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या केलेल्या आहेत। आपण एक कॅबिनेट मंत्री व्हावं असे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आपली काय प्रतिक्रिया? माणसाची इच्छा कशी असते, कधी पूर्ण होऊ शकत नाहीये, इच्छा संपत नाहीत, म्हणजे इच्छा संपत नाहीत। आपल्याला आज मागच्या वेळेला पराभव झाला थोडक्या मताने, आपल्याच लोकांनी झाला, ते विषय बोलून फायदा नाही। आज ती सर्व जनता तो पराभव लक्षात ठेवून आज सगळी उठली आणि 5 वर्ष मी राबलो, आम्ही मेहनत केलं। 310 गावापैकी 150 गावामध्ये फंड दिलाय आणि खास करून आमचं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सगळेच मंत्री, रवींद्र चव्हाण साहेबांनी 65 फंड दिलाय, गिरीश महाजन साहेबांनी दिलाय आणि आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून फंड आलाय, त्यांचा आशीर्वाद सध्या असतोय। आणि आज ह्या लढाईमध्ये राजसाहेबांची मनसे मनापासून त्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय।